महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमधील शहरांमध्ये आजही पावसाळा असो की उन्हाळा, दररोज पाणी मिळणं लक्झरी सारखं वाटतं। कुठे 15 दिवसातून एकदा पाणी येतं, कुठे अस्वच्छ माती मिश्रित पाणी लोकांच्या नशिबी येतं। पण याच राज्यात एक शहर असं आहे जे रोज 2 वेळा पूर्ण दाबाने आणि शुद्ध पाणी मिळवतं, आणि ते म्हणजे संगमनेर। आणि आता कोपरगाव मध्ये लागलेल्या एका फलकामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। संगमनेर मध्ये दररोज पाणी येतं, जे संगमनेरला जमलं ते कोपरगावला का नाही? याच प्रश्नातून पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलाय संगमनेरचा अत्यंत यशस्वी पाणी पुरवठा प्रकल्प। आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत संगमनेरला दररोज 2 वेळा पाणी कसं मिळतं, ही योजना नेमकी कशी काम करते आणि ते मॉडेल इतर शहरांना का जमलं नाही। नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि आपण पाहत आहात नगर टाइम्स न्यूज। शहरीकरण रोज वाढतच चाललंय, लोकसंख्या भरमसाठ वाढते, पण पाणी तेच मात्र मागं राहिलंय। महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये पाण्याची टंचाई हा दैनंदिन संघर्ष आहे। कधी रात्री अपरात्री पाणी येतं, तर कधी नळातून मळ भरलं पाणी। मात्र संगमनेर या गोंधळापासून अनेक वर्ष दूर आहे। उन्हाळा असो की पावसाळा, दररोज 2 वेळा, तेही मोटार शिवाय दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी, हे शक्य झालं कसं? सन 1999 मध्ये निळवंडे धरणाच्या कामाला वेग मिळाला। त्याच काळात एक महत्त्वाचा निर्णय, संगमनेरसाठी थेट पाईपलाईन ही संकल्पना पुढे नेली तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री बाळासाहेब थोरात यांनी। त्यांचं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेलं घनिष्ठ नातं आणि संगमनेर शहराबद्दलचा दूरगामी दृष्टिकोन, आणि त्याचा फायदा म्हणजे आजही 25 वर्षांनंतर संगमनेर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटलेला आहे। ही योजना नेमकी कशी चालते? निळवंडे ते संगमनेर 38 किलोमीटर गुरुत्वाकर्षणावर चालणारी पाईपलाईन, धरणाच्या तळाशी संगमनेरसाठी स्वतंत्र व्हॉल्व, निळवंडे ते अकोले पर्यंत 38 किलोमीटरचा उतार, यात पाणी मोटर शिवाय थेट शहरात पोहोचतं। शहरातील वितरण, 7 टाक्या, 1 कोटी लिटर क्षमता। जुन्या लोखंडी पाईपलाईन काढून टाकल्या, त्याऐवजी बिडाच्या मजबूत पाईपलाईन बसवल्या। आज शहरात 7 जल टाक्यांमधून दररोज साधारण 1 कोटी लिटर पाणी घरात पोहोचतं। विशेष म्हणजे दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी नेण्यासाठी मोटारची गरजच लागत नाही। 2021 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आधुनिकीकरणासाठी 23 कोटींचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला आहे। त्याचं काम लवकरच पूर्ण होईल। तर हे होतं संगमनेरचं पाणी मॉडेल, आणि हा होता नगर टाइम्स न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। मी प्रीती, लवकरच भेटू एका नव्या विश्लेषणासह। तोपर्यंत नमस्कार।